हे मुंजा मदमस्त निक्की, गुंड प्रवृत्तीचा अरबाज, आगाऊ कार्टी अंकिता, आगाऊ कार्टा घनश्याम आणि गचाळ बोलणारी जान्हवी यांच्यामुळे या घरातलं वातावरण दूषित होत आहे आणि त्यांना साथ देणारे यात आणखीन भर घालत आहेत. त्यामुळं हे कॅप्टन पद मलाच मिळायला पाहिजे, नाहीतर माझ्या ज्येष्ठत्वाचा श्रेष्ठत्वाचा अपमान केला म्हणून मी महाराष्ट्रात बोंब मारल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणून वर्षा उसगावकर कॅप्टन पद आपल्या पदरी पडून घेतात आणि हा 34वा एपिसोड संपतो. तर हे कॅप्टन पद यांच्या पदरी पडतं तरी कसं हे आपण या एपिसोडमध्ये समजून घेणार. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की निक्कीचाच बिग बॉस चालू आहे, त्यामुळे सकाळपासून निक्कीची चर्चा असते. अंकिता आणि निक्कीचं वाचतं सकाळी सकाळी. अभिजित विचारत असतो की खायला काय करायचं, आज कसं करायचं. यावर अंकिता लगेच उत्तर देते, तुझ्याबरोबरच कॅप्टन आहे निक्की, तिला विचार आणि त्याप्रमाणे तू ठरव. यावरून या दोघींची वादावादी होते. मग अगदी असं येतं, निक्की म्हणते की माझ्यामुळे हिची फाटलेली आहे, कारण नॉमिनेशन मध्ये आम्ही आहोत आणि आम्ही स्ट्रॉंग प्लेअर आहोत, त्यामुळं अंकिताची फाटलेली आहे. मग अंकिता लगेच विचारते काय फाटलेली आहे म्हणजे काय वगैरे, असं त्यांचा त्याच्यावर वाद होतो. परत अंकिता इकडे बाजूला येऊन बसते. आता अरबाज वगैरे तिचे सगळे मित्र आहेत. अभिजितनं निक्कीला जवळ केलं तर चालत नाही, खरं हिनं अरबाजच्या जवळ गेलं तर चालतं, डबल ढोलकी. मग म्हणते की असं मला जर चान्स मिळाला तर मी 2 ह्याला सणासण वाजवून वगैरे, असं त्याचं जे नेहमीचे डायलॉग्स असतात त्यातलंच असं एक ती बोलती की मी एखाद्या माणसाला 2-3 चान्स देते आणि त्यावरच ठरवते, नाही तर मी त्याच्याबरोबर पुढे राहत नाही वगैरे, असं माझं आहे. त्यावर अरबाज म्हणतो की तू अभिजितला नक्की काय विचारलंस आणि अभिजितनं तुला याच्यावर काय उत्तर दिलं. तर ह्याच्यावर लगेच ती म्हणते नाही मी विसरले. ही सोयीस्कररित्या विसरती, कारण हिनं ज्या गोष्टी केलेल्या नसतात त्या गोष्टी ती दुसऱ्यांना सांगत असती आणि नुसतं चकाट्या पिटत असती. हे सोडून हिच्याकडं काहीच नाहीये. पहिल्यांदा सगळ्यांना वाटत होतं ही काहीतरी करेल, परंतु चकाट्या पिटण्याशिवाय हिच्याकडं काहीही नाही. आता कालच्या एपिसोडमध्ये बघितलंच की निक्की आणि अरबाज ठरवतात की आपण सगळ्यांच्या समोर सॉरी म्हणायचं, जेणेकरून आपलं दिसेल सगळ्यांसमोर की सॉरी म्हणलेलं आहे आणि आता विषय मिटलेला आहे. मग यावरच चर्चा असते. अभिजित, निक्की, परत अरबाज, जान्हवी, टमटम वगैरे सगळेजण असे बसलेले असतात. निक्की अभिजितला म्हणते की नाही सॉरी म्हणायला पाहिजे, आता विषय क्लिअर करायला पाहिजे, आपण सगळ्यांसमोरच म्हणू, असं झालंय आमचं अरबाजशी बोलणं वगैरे. अरबाज इकडं जान्हवीला लगेच समजावून सांगत असतो की नाही आता बघ विषय मिटवायला पाहिजे, ती काल मला म्हणली तरी मी तिला वाईट साईड बोललो, परंतु तिच्याकडनं खरं सॉरी यायला लागलंय असं मला वाटतंय. मग जान्हवी लगेच म्हणते की तुला ती भुरळ पाडती आहे, मी वैभव सांगतो आम्ही खोटे ठरवत आहोत, कारण तू आमचं काय ऐकतच नाहीस आणि तिच्या याला बळी पडायलायस. बघा आता कसं काय होतंय. खरं आम्हाला तर वाटत नाही की तू निक्कीला परत भेटावं, सपोर्ट करावा वगैरे. कॅप्टन रूम मध्ये अभिजित, निक्की बसलेले असतात. निक्कीचा मेकअप चालू असतो, पावडर लाली चालू असते. यामध्ये अरबाज येतो. अरबाज म्हणतो मॅडम तुमची जर परवानगी असेल तर मी वॉशरूम क्लीन करतो वगैरे. तर सगळीकडे असं जे आहे ते वाफ असती काचेवर, तर ती ही मुद्दामून निर्माण केली का कशामुळे झाली मला तर ते समजलेलं नाही, एवढी वाफ कशामुळे झाली. क्लिनिंगसाठी पण एवढी वाफ करायची काही गरज नाही, म्हणजे काचेचं क्लिनिंग सुद्धा बरेचदा वाफेनं करत असतात. मग यामध्ये अरबाज जाताना त्या वाफेवर जे आहे ते हार्ट काढतो, त्यामधनं बाण काढतो, एक स्माइलीची इमोजी काढतो आणि हे करतो. मग अभिजित लगेच निक्कीला सांगतो की बघ काय तर केनं केलंय, म्हणून निक्की लगेच जाते, बघते तर इमोजी, हॅपी इमोजी आहे, ती मी आहे, निक्की द वन अँड ओनली क्वीन आणि अरबाज द डरपोक अरबाज पटेल वगैरे असं लिहिती. हे आर्या बाहेरून बघत असती, ऐकत असती. ती इकडे यांना लाईव्ह टेलिकास्ट देत असती. बघा तो कसा करायला लागलाय, त्याला जवळ जायची काय गरज आहे, तो असं का करतो, आपला ऐकतच नाही. वैभव, जान्हवी पण तेच म्हणतात, आता आपण याच्यासमोर डोकं आपटलं तरी यांचं काय होत नाही. मग अरबाज निक्कीचं याच्यावर डिस्कशन होतं, लगेच हसाहशी होते आणि हे काय शेवटी एकत्रच येणार, कारण हा त्यांचा प्लॅन आहे. खरं हे बाकीचे सगळे मूर्ख ठरलेले आहेत. आता अरबाज, निक्की एकत्र येत आहेत, त्यामुळे बऱ्याच पावड्या उठत आहेत आणि त्यामुळे चावडीवर पण भरपूर चर्चा होत आहेत. यामध्ये चकाट्या पिटणाऱ्यांचा ग्रुपची क्वीन आहे अंकिताताई. अंकिताताई लगेच सांगतात, जेव्हा सगळेजण नाश्ता करत बसलेले असतात, तुम्हाला कालचा विषय सांगायचाच राहिला, हे दोघं वॉशरूममध्ये कामकाजाबद्दल चर्चा करत होते आणि असं करत होते, मी तुम्हाला उठवणारच होते, परंतु म्हणलं कशाला त्रास द्या तुम्हाला उठवून, म्हणून मी तुम्हाला उठवलंच नाही. हे ना असं ना तसं ना त्यांचं चालू असतं. अगं ताई,
तुला जर एवढा सिरियस विषय वाटत होता आणि ती तुझी कट्टर विरोधक आहे किंवा घरातल्यांना त्रास देत आहे असं वाटत आहे, तर सगळ्यांना उठवायचंच ना. बघा काय चालू आहे यांचं किंवा हे चालू आहे. तर तेव्हा तू लगेच म्हणणार पर्सनल मॅटर, त्यांचा पर्सनल मॅटर. मग आता जर अशा वेळी जर तुला कोण विचारलं तर म्हणते नाही मी कुठं काय बोलले, मी काही नाही बोलले, असं नाही करले, तसं नाही केलंय. हे चकाट्या पिटणं बंद कर आणि स्वतःचा काहीतरी गेम दाखव, स्वतः काहीतरी कर. तुझं कसं आहे माहितीये का, तू दुसऱ्याला पोक करतीस, स्वतः काही करत नाहीस. आणि जर स्वतः जर काही चुकीचं वागलीस तर म्हणतीस ते माझं कसं चांगलं होतं हेच दाखवतीस. तर पहिला गेम बदला आणि मग दुसऱ्याला नावं ठेवा. कोल्हापूरचा डीपी ढाण्या वाघ अशी त्याची ओळख वगैरे असं करून आणलेलं होतं, परंतु हा ढाण्या वाघ सोडून जरा का मी शेळी झालाय का असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे तो काय बोलतोय काय करतोय हे समजतच नाहीये. कुणाला वाईट वाटेल, परंतु हीच परिस्थिती आहे. अंकितासमोर तुला सांगत असतो, बघ तुझा काल कसा गेम खुलला, कशामुळे खुलला, ह्या गोष्टी तुला कळाल्या का, हे काल जे घनश्याम बद्दल जे झालं ते मी मुद्दामून केलं, त्यामुळे तू खुललीस, त्यामुळे तुला जे आहे ते फुटेज मिळालं. हा जो गेम आहे ना, हे असं ते मैदानी खेळ वगैरे त्याच्यासारखा नाहीये. इथं महत्वाचं आहे ते फुटेज. आणि तर आपण गेम खेळायला आलोय, गप्पा मारायला नाही. याचं डीपी सांगायला. अहो डीपी तुम्ही तुमचं पहिला बघा. त्या अंकिताला काय नाही, ती सिंपती घेणार, रडणार आणि तिला पुढेपर्यंत नेणार म्हणजे नेणारच आहेत. नाहीतर परत ते प्रांत कार्ड वगैरे ती काढणारच आहे. आणि असं तसं जेव्हा गरज पडते तेव्हा ती प्रांत कार्ड काढतच असते. तर जे आहे यामध्ये, तर ती म्हणते नाही डीपी दादा मला असं खेळायचं नव्हतं, माझा हा मूळ गेम नाही, मी काय नक्की नाही, अरबाज नाही, त्यांचं पद्धत वेगळी, माझी पद्धत वेगळी. नाही सगळं करून झालं ना, मग आता तुम्हाला सगळं सुचतंय. जर तुमची सत्सद विवेक बुद्धी तेव्हा जागी असती ना, तर तुम्ही अशी गोष्ट केली नसती. आणि ही गोष्ट तुम्ही ठरवून केलेली आहे हे समजतं. घनश्याम एवढं काही चुकीचं वागला नव्हता की तुम्ही त्याला एखाद्याला खेचून असं एका पायाला खेचून हे करावं. अभिजित, निक्की, आर्या, अरबाज यांच्यात असताना परत चर्चा होते की तू चूक मी चूक. अरबाज निक्की यांचं चालू होतं, कोण कोणाची माघार घ्यायला तयार होत नाहीत, कोण कोणाला सॉरी म्हणायला तयार होत नाही. हे पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे असं कळालेलं आहे. आता खूप वैताग आला या गोष्टींचा, नको वाटतं. संध्याकाळी लिव्हिंग एरियामध्ये बिग बॉस सगळ्यांना बोलवतात, इकडं निक्कीला थंडी वाजायला लागते म्हणून निक्की चोळाचोळी चालू करते, हात चोळाचोळी चालू करते. मग लगेच अभिजित तिला जॅकेट काढून देतो, लगेच डीपी कडनं केलं जातं. बिग बॉसना लगेच त्रास होतो निक्कीला बोललं, त्यामुळं लगेच म्हणतात डीपी हसण्यासारखं काय झालं, अंकिता हसण्यासारखं काय झालं. तर आता जो आहे तो कॅप्टन्सीचा टास्क चालू होणार आहे. निक्की यांची कॅप्टन्सी आता संपलेली आहे. अरबाचा कॅप्टनचा उमेदवार नसणार आहे कारण त्याच्या गैरकृत्यामुळं. आता बाकीचे जे आहेत ते बाकीच्यांना मुंजा समोर, मुंजा म्हणजे ते एक भूताचं कॅरेक्टर असं त्यामध्ये आहे, म्हणजे तुम्ही पिक्चर पण आता आलेला बघितला असेलच. तर त्यातून समोर तुम्ही येऊन सांगायचं आहे की मला इम्युनिटी कशी मिळायला पाहिजे, म्हणजे मी कसा चांगला गेम खेळला आणि बाकीच्यापेक्षा मी कशी वरचढ आहे हे सांगायचं आहे. जोडी जोडीने जाणार आहेत आणि त्यामध्ये बहुमत वगैरे हे सगळे विषय येणार. समोर मत मांडायला पहिल्यांदा येतात सिंपथी क्वीन, चकाट्या पिटणाऱ्या क्वीन अंकिताताई येतात. अंकिताताई म्हणतात मुंजा आमचा गावचा आहे, त्यामुळं तू मला थोडे जास्त मार्क देशील असं मला वाटतं, मला कॅप्टन करशील असं वाटतं, कारण माझा गेम चांगला आहे. घनश्यामनं गेमची पूर्णपणे वाट लावली, परंतु मी त्याला खेचून माझा उत्तम असा गेम दाखवला, त्यामुळे कॅप्टन्सी मला मिळायला पाहिजे. हे सर्व त्या मालवणी भाषेमध्ये सांगतात. तर नुकताच काही एपिसोड पूर्वी मालवणी भाषा आणि मराठी भाषा, म्हणजे मालवणी भाषा ही मराठी भाषेची बोली भाषा आहे, म्हणजे कोल्हापूरची भाषा, खानदेशी भाषा, वराडी भाषा या सगळ्या आहेत त्या बोली भाषा आहेत आणि मुख्य भाषा मराठी भाषा असं समजलं जातं. तर मला एक समजत नाही, जेव्हा संकटात असतो माणूस, तेव्हाच लोकांना आपल्या प्रांताची, त्यानंतर आपल्या जातीची, आपल्या धर्माची आठवण येते. इतर वेळी यांना ही आठवण कधीही येत नाही. तर असेच काहीसे प्रकार इथं घडतायत का काय असं मला वाटतं. कारण जेव्हा हे असे मुद्दे येतात, कोण बाहेर पडणार आहे, कोणाबद्दल वाईट साईड बोललं गेलेलं आहे, तर अशा वेळी हे मुद्दे काढले जातात. तर हे असे मुद्दे काढणं बरं नाहीये. मला यामध्ये चक दे इंडियाचा एक चांगला हे आठवला की या बिग बॉसमध्ये असं दाखवत आहेत की वेगवेगळ्या प्रांतातनं आलेले लोक आहेत किंवा आहेत, खरं हे सर्वजण महाराष्ट्रातनं आलेत असं म्हणत नाहीत. ते चक दे इंडियामध्ये म्हणतात ना की तू कुठनं आहेस, कोण म्हणतं महाराष्ट्रातनं, कोण म्हणतं पंजाबातनं, कोण म्हणतं उत्तर प्रदेशमधनं.
तर कोणी म्हणत नाही की भारतातनं. तर एक आहे, तर तसं असं म्हणायला पाहिजे, आम्ही महाराष्ट्रातनं आलेलो आहोत, आम्ही कुठल्या प्रांताचं प्रतिनिधित्व इथं करायला आलेलं नाही किंवा असं काही नाही, कारण हा महाराष्ट्राचा शो आहे. तर सर्वांनी असं म्हणायला पाहिजे की आम्ही महाराष्ट्रवासी आहोत आणि महाराष्ट्राचा हा खेळ आहे आणि आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे, कारण हे जे सारखं म्हणतात संस्कृतीप्रमाणे आम्ही खेळू आणि महाराष्ट्राला आवडेल असं खेळू. तर बघू हे बदल काही घडतायत का ही अशी वेगवेगळी कार्ड या गेम मध्ये काढली जाते. अंकिता बरोबर जान्हवी आलेली असते. जान्हवी सुद्धा सांगते की मी अभिजित दादाला मदत केली आणि मी घरासाठी खेळले. विरोधी पार्टी असती तर मी पूर्णपणे माझ्यासाठी कॉईन जमा केले असते आणि ह्यांना बाकीच्यांना जेवायला खायला पण कॉईन्स मिळाले नसते, म्हणजे त्यांना बीबी करन्सी मिळाली नसते असं तिचं सांगते. पुढं वैतात वैभव आणि आर्या. वैभव सांगतो की बाकीच्यांचा गेम फोल कसा, असं तसं हे ते नेहमीप्रमाणे. परंतु अरे दादा, तुला तुझं सांगण्यासाठी बोलवलेलं होतं की तू कसा पॉवरफुल आहेस ते, परंतु तुला ते सांगता आलं नाही. हे बाकीचे सगळे हसायला लागतात, हा काय सांगतोय तो काय सांगतोय. म्हणजे निक्कीचं मला एक सगळ्यात राग येतो. निक्की म्हणते की हा काय सांगणार आहे, हा कोणी करणार आहे, काय बोलतायत. अगं असं काय, ज्याचं त्याचं मत आहे, ज्याची त्याची बुद्धी आहे, तू कशाला सगळ्या गोष्टींना नावं ठेवतेस. मग आर्या येते. आर्या म्हणायला लागते तिला गेमच समजलेला नसतो, तिला काय बोलायचं तेच कळत नाही, अक्षरशः बालिश प्रमाणे बोलते आणि ती बालिश आहे यावरून सिद्ध होते. सगळेजण तिच्या वागण्यावर हसतात की मी आता पुढच्या वेळेपासून गेम चांगला करायला चालू करीन वगैरे असे ती सांगतात. मुंजा याच्यावर काही खुश होणार नाही हे 100% वाटतं. आता फुलं येतो शूलज म्हणतो पोली कलतात मला पिंग, मी पितो टिंग आणि मीच होणार गलाच्या किंग, अशा शूलजचं म्हणणं असतं. पुढं असतात डीपी म्हणतात मी अतिशय जिद्दीनं उत्तम असा गेम खेळतो, माझे गेम प्लॅन्स असतात, मी गेम प्लॅन प्रमाणे खेळतो आणि त्यामुळे मला ही इम्युनिटी मिळायला पाहिजे, मला कॅप्टन्सी मिळायला पाहिजे. आता येतात वर्षाताईंचा नंबर. वर्षाताई जे अतिशय उत्तम मराठी आणि खोटी म्हणजे असं त्यांचं जे टोन आहे त्यामध्ये बोलायला चालू करतात. मी पूर्ण शक्तीनिशी युक्तीनिशी खेळले आणि कावेबाज घनश्याम आणि धूर्त लांडगा डीपी यांनी सर्व वाईट प्रयत्न केले, परंतु मी माझ्या पूर्ण शक्तीनिशी धरणीवर झेप घेतली आणि घोरपडीसारखी पडून राहिले आणि माझी नाणी वाचवली. हाच माझा खरा खेळ आहे आणि मला कॅप्टन्सी मिळायला पाहिजे. त्यांच्या एवढं जर मी बोलायचं म्हणलं तर कमीत कमी एक अर्धा तास निघेल, कारण एवढं त्या एपिसोडमध्ये बोललेले आहेत. तर बिग बॉस म्हणतात ताई आता तरी थांबवा, इकडचे लोक म्हणतात ताई आता तरी थांबवा, नाहीतर आम्हाला जेवण पण मिळायचं नाही, तुम्ही कॅप्टन झाला तर नुसती तुमची बडबड ऐकून घ्यावं लागेल. तर यावर बिग बॉस म्हणतात की नाही, इथं आता बहुमत घ्यायला पाहिजे आणि यातल्या 2 प्लेयरनी बाहेर जायला पाहिजे, तर ते तुम्ही ठरवा. तर यामध्ये पहिल्यांदा बाहेर पडतात आर्याताई आणि डीपी. त्यामुळे आर्या बाहेर पडल्यामुळेच बरेच जण खुश होतात, ही काही कॅप्टन होणार नाही. हे 30-30 हजार बीबी करन्सी घेऊन बाहेर पडतात, ही त्यांना त्यांच्या ग्रुपसाठी वापरायची आहे. बघू आता हे ग्रुपसाठी वापरतात का पूर्ण घरासाठी वापरतात. आता 5 प्लेयर राहिलेले आहेत. यामध्ये वैभव, जान्हवी, वर्षा, सूरज, अंकिता हे असतात. यामध्ये 2 जण बाहेर पडतात, परत सगळ्या त्यात चर्चा होतात. अंकिता आणि सूरज बाहेर पडतात. अंकिता आणि सूरज यांना 30-30 हजार बीबी करन्सी मिळतात, सेम मागच्या लोकांसारखंच. आता राहिले 3 जण. यामध्ये 3 जणांमध्ये जान्हवी सांगते की मला आता खूप बिग बॉसनी शिक्षा दिली आणि मी ती शिक्षा उत्तमरित्या पूर्ण केलेली आहे, त्यामुळं मी आता चांगली वागणार आहे, चांगली सुद्धा वागेन, त्यामुळे मला कॅप्टन करावं. आणि हे जर 2 जण तयार व्हायला पाहिजेत तरी कॅप्टन होणार आहे, असं यात पण बहुमत आहे. पुढे वर्षा उजगावकर येतात. त्या ज्येष्ठत्व श्रेष्ठत्वाचं कार्ड काढतात, दाखवतात की हे माझं ज्येष्ठत्वाचं कार्ड, हे माझं श्रेष्ठत्वाचं कार्ड, माझ्या अंगात चांगलंच कसब आहे, ते तुम्हाला घरातल्यांना उपयोगी पडेल, माझा अनुभव सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल आणि त्यामुळं मलाच कॅप्टन बनवावं असा परत त्यांचा पट्टा होतो. वैभवला काय बोलता येत नाही, वैभवचं मी फक्त चांगला आहे असं तसं. मग ह्यात कुणाच्यात एकमत होत नाही. मग शेवटी ते सांगतात बिग बॉस आमचं एकमत होत नाही, आम्ही काय करू. बिग बॉस म्हणतात तुमचं एकमत होणं गरजेचं आहे. तर हे एकमेकांना कोणालाही हो म्हणणार नाहीत. वैभव जान्हवीला म्हणणार नाही, जान्हवी वैभवला म्हणणार नाहीत. मग असं होत ठरतं की जे बाहेरचे जे बसलेली लोक आहेत ते कॅप्टन ठरवणार कोणते. तर सगळेजण बहुमतानं वर्षा उसगावकर यांना कॅप्टन करतात. वर्षा उसगावकर खूप आनंदी होतात. आता त्या मदमस्त निकीला, त्यानंतर गचाळ, जान्हवीला, आगाऊ कार्टी अंकिता आणि आगाऊ कार्टा घनश्याम या सर्वांना धडा शिकवणार आहेत. बघू हा धडा कसा शिकवतात ते. वर्षा उसगावकर कॅप्टन झालेले आहेत, त्यामुळे 50 म्युच्युअल फंडचं कॉईन मिळतं, ते दाखवलं आहे.
आता बीबी करन्सी मिळालेले आहेत. बीबी करन्सी मिळाल्यामुळं सर्व घरातले बीबी करन्सी प्रमाणे खरेदी करतात. ज्याचे त्यांना जसे पैसे मिळाले आहेत, मग आम्ही हे खरेदी करतो, तुम्ही ते खरेदी करा, म्हणजे आपल्याला सगळ्यांना मिळेल. असं काय करायला नको, तसं काय करायला नको. मग सगळेजण आंघोळ बिंघोळ करून बसलेत असं वाटतं. आंघोळ त्याच्यानंतर त्यांचा विषय चालू होतो की नक्की ड्युट्या कोणाकोणाला कशा द्यायच्या वगैरे. तर यामध्ये निक्की जी काही ड्युटी मिळेल त्याला सगळ्याला धुडकावून लावते. मग सगळेजण सांगतात की नाही, ज्याची त्याची कामं त्यानं करायलाच पाहिजे. अभिजित तूच सांग, अभिजित तूच सांग. अभिजितवर सगळं येतं. मग जेवणाचा विषय येतो, नाश्त्याचा विषय येतो. मग अभिजित म्हणतो नाही, नाश्ता तर एक वेळेचा पाहिजे, त्याशिवाय म्हणजे सकाळचा तर पाहिजे, नाहीतर इतका वेळ आपल्याला कसं 11:30-12 पर्यंत म्हणजे पोटात दुखतं किंवा असं होतं तसं होतं. मग लगेच अंकिता लगेच म्हणते, अरे मागच्या वेळी तर तू म्हणत होतास की नाश्ता एक वेळ नसला तरी चालेल, असं तसं. आता कसं तू निक्की समोर हे करतोयस वगैरे. हे जरा असे त्यांचे थोडे वाद चालू असतात अक्षरशः बालिश प्रमाणे. मग ते म्हणतात नाश्ता करू, हे करू. असं करून कसं बस त्या साफसफाईवरनं जेवणावरचा जो कामाचा वाद आहे तो. यामध्येच जान्हवी यांची सुटका केली जाते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे जेलमधला, त्यामुळे आता त्या बाहेर आलेल्या आहेत. त्या बाकी कोणाचंही आभार न मानता त्यांच्याच टीमचं कौतुक करतात, त्यांच्याच टीमला मिठ्ठा-मिठी मारतात. आणि परत अभिजित निक्की यांची चर्चा चालू असते की अभिजित, मी तुझ्यावर विश्वास दाखवला, तू माझ्यावर विश्वास दाखवलास, असं तसं गेममध्ये. मला विश्वास होता की तू हे सगळं पूर्ण करणार, मला दाखवून द्यायचं होतं, मी तुला बूस्ट केलं, असं केलं तसं केलं. त्यांचं ते नेहमीप्रमाणे बडबड. आता पिकनिक स्पॉटवर वैभव सुद्धा ऍड झालेला आहे आणि अभिजित निक्की हे इकडच्या कोपऱ्याच्या बाजूला आहेत. तर यांची परत तीच चर्चा रचू चालू असते. तू टॉप 5 मध्ये कुणाला बघतेस? आर्याला बघतो, जान्हवीला बघतो. जान्हवी सुद्धा स्ट्रॉंग प्लेअर आहे. आर्याची बडबड, वायफळ बडबड आहे, नको वाटतं तिचं, बालिश आहे, असं तसं. आता पिकनिक स्पॉटवर वैभव अंकिताला विचारतात की काल रात्री नक्की काय काय झालं अरबाज निक्की यांचं, आणि अरबाज आणि तुझं काय बोलणं झालं निक्कीबद्दल किंवा काय. तर ती म्हणते, हा कुणाबद्दल, कधी, कसं, मला माहित नाही, तुम्ही मला जरा सांगा सिक्वेन्स, काय विषय सांगा म्हणजे मला आठवेल, मला असं कळेल तसं कळेल. ही लगेच विसरती एवढं, काल रात्रीची झालेली गोष्ट 7-8 तासात माणूस विसरतो. म्हणजे पूर्णपणे तू किती आवडतीस हे समोरच्या माणसाला कळतंय. तू यात एवढं हे दाखवू नकोस की हे बोलत नसतील, परंतु या सगळ्यांच्या डोक्यात आहे की तू गेम कसा खेळायला लागलेस. गेम नाही, म्हणजे नुसतं माइंड, तू कसं तुझं डोकं खुळ्यासारखं चालवायला लागले असते. बघू आता या अंकिता यांचं डोकं कुठंपर्यंत चालतंय, कुठं, आणि त्यांची ताकद कुठंपर्यंत पोचते ते. तर अशा प्रकारे हा 34वा एपिसोड संपतो. बिग बॉसला ज्येष्ठत्व श्रेष्ठत्वाचा कार्ड घेऊन आलेल्या वर्षा उसगावकरांना मिळतो आणि त्या आता कोणाकोणाला सरळ करतायत, कोणाकोणाला वटणीवर आणतायत हे बघण्यात खूप मजा येईल. तर बघायला विसरू नका बिग बॉस आणि माझे बिग बॉसचे रिव्ह्यू. तोपर्यंत धन्यवाद.